हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू लर्न विथ क्वेश्चन. आज आपण एक क्वेश्चन विचारणार आहेत, पण ते कसे विचारणार? फ्युचरसाठी विचारणार आहे. तू येशील का? ती बाजारात जाईल का? तो मला फोन करेल का? हे ज्यावेळेस आपण बोलतो ना, त्यावेळेस विलने क्वेश्चन बनवू आणि खूप छानपैकी सेंटेन्स बनवू. तर आज आपण विलला जाणून घेणार आहोत. तिला म्हणजे विल ह्या एक फ्युचरसाठी वापरतो विलला. तर तो पूर्ण म्हणजे जेवढे 7 आपले सब्जेक्ट आहे, आय, यू, वी, दे, ही, शी, इट, हे जे 7 सब्जेक्ट आहे त्यांच्याबरोबर ज्यावेळेस आपण विल वापरतो तेव्हा क्रियेचं फर्स्ट फॉर्मच राहतं. त्याच्यामुळे एकदम सोपं आहे. आणि जे न्यू आहेत, आपण त्यांना म्हणू शकतो एकदम आत्ता स्टार्टिंग केलं आहे आपण इंग्लिशचे सेंटेन्स कसे बनवायचे, बिगनर, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होऊ शकतो. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही जर पाहत असाल तर प्लीज शेवटपर्यंत पहा. म्हणजे काय होईल, तुम्हाला एखादी ट्रिक लक्षात येऊ शकते आणि तुम्ही खूप सारे सेंटेन्स बनवून स्वतःच्या डेली लाईफमध्ये यूज करू शकतात. तर लेट्स बिगिन. विल, फ्युचर, भविष्य. तर आपल्याला क्वेश्चन विचारायचं. तर स्ट्रक्चर काय असणार आहे? विल, नंतर असणार आहे सब्जेक्ट, आणि नंतर असणार आहे वर्बचं फर्स्ट फॉर्म, आणि नंतर असणार आहे ऑब्जेक्ट. इथे आपण लिहू आय, यू, वी, दे, ही, शी, इट. ह्याला सगळ्याला वर्बचं फर्स्ट फॉर्म येणार आहे. आपण 10 सेंटेन्स बनवू. स्टार्टिंगला मला म्हणायचं आहे, तो मला कॉल करेल का? तर कसं येणार आहे? विल ही कॉल मी, प्रश्न चिन्ह. नंतर म्हणायचं, ती स्वयंपाक बनवेल का? उद्या ती स्वयंपाक बनवेल का, असं म्हणायचं. तर कसं येणार? विल शी कुक टुमॉरो. तो माझ्यासोबत खेळेल का? विल ही प्ले विथ मी. नंतर मला आवर्जून सांगायचं आहे, ते अभ्यास करतील का? विल दे स्टडी. ते अभ्यास करतील का? नंतर सांगायचं आहे, आम्ही बाजारात जातो का? तर विल वी गो टू द मार्केट. नंतर सांगायचं आहे आता ईट विषयी सांगायचं आहे. ते काम करतील का? विल ईट वर्क. नंतर आय, यू, तू माझ्याशी बोलतो का? विल यू टॉक विथ मी. नंतर सांगायचं आहे की ती मला कॉल करेल का? ते झाले ना, तो झालं होतं, ते झाले. ठीक आहे. काय आपण आता सेंटेन्समध्ये काय काय सब्जेक्ट वापरला आहे? ही, शी, ही, दे, वी, यू. आता आय, मी गावाला जाईल का? तर कसं आहे ना, विल आय गो टू द विलेज. अशापैकी आपण फ्युचरमध्ये खूप सारे क्वेश्चन विचारू शकतो. छोटा डेमो पाहू की मी जाईल का, फक्त मी जाईल का? तर विल आय गो, विल शी गो, विल ही गो, विल दे गो, विल ईट गो, विल आय गो. तर अशापैकी एकच आपण वर्ब घ्यायचा आणि खूप सारे सेंटेन्स बनवायचे. त्याने काय होईल, आपल्याला पूर्णपणे ते लक्षात राहील. आपण खूप छानपैकी ज्यावेळेस इंग्लिश बोलतो तर क्वेश्चन इझिली बनवू शकतो. त्याच्यामुळे प्लीज आज हा सिम्पल फ्युचरमध्ये क्वेश्चन कसे बनवायचे ते आज आपण शिकून घेतलं. त्याच्यामुळे आजची ट्रिक तुम्हाला नक्कीच लक्षात आली असेल. खूप सोपं आहे.
आपण हळूहळू एक स्टेप बाय स्टेप नवीन नवीन वर्ब शिकत राहू. त्याने काय होईल, आपल्या स्वतःला कॉन्फिडन्स वाढेल आणि आपण खूप छान फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो. हे मला स्वतःला मी चॅलेंज दिलं आहे. तर आपण असंच शिकत 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 खूप छान शिकू. तर थँक्यू. वेळात वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप छान एनकरेज करतं रोज नवीन टॉपिकसाठी. तर भेटूच नेक्स्ट व्हिडिओ. बाय, टेक केअर, सी यू.